नमस्कार मित्रांनो, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स किंवा बिझनेस मधली छोटीशी अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन आलो. तुम्हाला Apple iPhone आवडत असेलच. सगळ्यांना आवडतं. मलाही आवडतं. माझ्याकडे नाहीये. पण तुम्हाला त्याच्याबद्दल एक छोटीशी अपडेट इथे मी द्यायचा प्रयत्न किंवा प्रयत्न करतो, प्रामाणिक प्रयत्न करतो. मित्रांनो, Apple इंडियानी मागील एका वर्षात भारतात स्वतःचे 2 स्टोअर्स ओपन केले. एक दिल्लीमध्ये आणि एक मुंबईमध्ये. आता नेमकी त्यांची अडचण काय होतीये? नेमकं त्यांचं असं म्हणणं आहे, की आमची जी भारतात सेल होतीये Apple iPhoneची आमच्या स्टोअर्सवरनं, त्याच्यात जवळपास 7 ते 9% सेल ही कॅशमध्ये होतीये. म्हणजे तुम्ही विचार करा, मला Apple iPhoneच्या किमती काही माहिती नाही. पण अंदाज असा जर पकडला, की Appleचा जो लेटेस्ट फोन आहे, Apple 15 असेल किंवा 16 असेल, तुम्हाला माहिती, तो 1.5 लाखाच्या पुढे आहे. म्हणजे एखादा व्यक्ती ₹1.5 लाख घेऊन येतो, पैसे देतो आणि Apple घेऊन जातो. नॉर्मली कुठलाही व्यक्ती एवढी मोठी खरेदी करत असताना आपण काय करतो, डेबिट कार्ड स्वॅप करतो किंवा यू-पी-आयने पेमेंट करतो किंवा क्रेडिट कार्डने आपण पेमेंट करत असतो. पण Appleचं असं म्हणणं आहे, की भारताचे कस्टमर्स साधारणतः या 2 स्टोअर्समध्ये कंपनीची 7 ते 9% सेल्स ही कॅश सेल्स होतीये, कॅश रोकडा. कस्टमर्सनी Appleला असं डिमांड केलंय, की तुम्ही नोट काउंटिंग मशीन तुमच्याकडे ठेवा. बघा, Appleला आपले कस्टमर सांगतायत, की तुम्ही करन्सी काउंटिंग मशीन ठेवा. हे नक्की काय दर्शवतं? हे आपल्याला असं दर्शवतं, की कुठं अजूनही आपल्या भारतात कॅश इकॉनॉमी प्रिव्हलंट आहे. आपण 2017 आणि 24चं जर कंपॅरिझन केलं, 2017 मध्ये साधारणतः करन्सी सर्क्युलेशन म्हणजे नोटांचं सर्क्युलेशन भारतात 13.35 लाख कोटी होता. 2024 म्हणजे एक्झॅक्टली 7 वर्षानंतर हा आकडा जवळपास डबल झालेला आहे. डबलपेक्षा थोडासा जास्त झालेला आहे. सर्क्युलेशनमध्ये आज 35 लाख कोटी एवढे कॅश सर्क्युलेशन्समध्ये आहेत. यू-पी-आयला जर कंपेअर केलं, यू-पी-आयची तर ग्रोथ भयंकर झालेली आहे. सगळ्यांना माहिती आहे. क्यूआर कोड, फोन उघडा, फोन पे, Google Pay उघडा, क्यूआर कोड स्कॅन करा, चटकन पैसे अकाउंटमधनं कट होऊन जातात. 2017 मध्ये 2,500 कोटीचा व्यवहार असणारा हा मार्केट साधारणतः 19 लाख कोटीचा ट्रान्झॅक्शन्स होतात वर्षभरात. पण अजूनही कॅश इकॉनॉमी भारतात आहे. भारतात कॅश ट्रान्झॅक्शन्सला गव्हर्नमेंटनी लिमिटेशन टाकलेली आहे. पर पर्सन दिवसाला फक्त ₹2,00,000 पर्यंत कॅश ट्रान्झॅक्शन करू शकतो. इकॉनॉमिक्ससाठी हे कसं महत्वाचं आहे? अजूनही जर कॅश इकॉनॉमी भारतात असेल, तर कुठेतरी अजूनही ब्लॅक मनी सिस्टममध्ये आहे का? अशी शंका तयार होण्यास स्कोप आहे. लोकं व्हाईटमध्ये घेत नाहीये का? आता Apple जेव्हा म्हणतं 7 ते 9% कॅशमध्ये पर्चेसिंग होतीये. त्यांचं असंही म्हणणं आहे, की आमचे हे यूएसमध्ये, युरोपमध्ये किंवा दुसऱ्या कंट्रीजमध्ये जे पर्चेसिंग होते, तिथं कॅश पर्चेसिंगचं प्रमाण 1% किंवा त्याच्यापेक्षाही कमी आहे. काही कंट्रीजमध्ये यूएसमध्ये हा प्रमाण 0% आहे. भारतीय तर डिफरंट आहोतच आपण. जगावेगळे काशी सिद्ध आहोतच आपण. तर कॅशचा इकॉनॉमीवर कसा परिणाम होतो? काय कॅशमध्ये घेतलं, बिल घेतलं ठीक आहे. पण हा पैसा अनअकाउंटेड आहे का? अकाउंटेड आहे का? त्याच्यावर टॅक्स भरलाय का? इन्कम टॅक्स भरलाय का? जी भरलाय का? खूप सारे प्रश्न उद्भवत होतात. कुठेतरी ते इकॉनॉमीला इन्फॉर्मली सपोर्ट करत असतात. फॉर्मली ते नंबर्समध्ये कदाचित दिसणार नाही, पण इन्फॉर्मली नक्की ते इकॉनॉमीला काही ना काही स्वरूपात मदत निश्चित करत असते. आज इथंच थांबूया. परत भेटूया उद्या नवीन विषयासह. तोपर्यंत व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, जुने व्हिडिओही बघा. परत भेटत राहा. नमस्कार.